नमस्कार मैत्रिणींनो, आजची डिझाईन शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आजच्या डिझाईनचा शेवटचा लुक खूपच सुंदर आहे. इथे आपण अस्तरचा कपडा आणि ब्लाऊज पीसचा कपडा असे दोघंही कपडा घेतलेले. आपल्याला अस्तरच्या कपड्यावरती माप टाकून घ्यायचे. व्यवस्थित असं आथरून झालं की आपल्याला 13.5 इंचाची उंची, 9.5 इंचाची घडी, 2.25 इंचाची गळा रुंदी आणि 5.25 इंचाचं शोल्डर. जितकं शोल्डर घेतलं तितकीच आपल्याला मोंड्याची उंची घेऊन हा बॉक्स तयार करायचा. कोपऱ्यामध्ये 1.25 इंच अंतर मोजून मागच्या मोंड्याचा आकार द्यायचा आहे. गळा उंची घ्यायची आहे 9.5 इंच, 2.25 इंचाची घ्यायची गळा रुंदी आणि हा बॉक्ससुद्धा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. बॉक्स तयार झाला की इथे आपल्याला 2 इंच मोजून घ्यायचं आहे. 2 इंचाच्या पासून आपल्याला इथे असा तिरपा आकार द्यायचा आहे आणि हा दुसरा आकार आपल्याला रेषेमध्ये असा मिळवून घ्यायचा आहे. मुंड्याचा जो आकार दिला तो घ्यायचा आपल्याला कट करून. आता घ्यायचं आपल्याला ब्लाऊज पीस, त्याच्यावरती ठेवायचं हे अस्तर आणि मोंड्याच्या बाजूने थोडासा कपडा कट करून घ्यायचा आहे. आता पीस बाजूला ठेवून आपल्याला आता घ्यायचं कॅनव्हास. बघा याप्रमाणे आपण हे अस्तर ठेवलं आणि त्याच्यावरती घ्यायचं कॅनव्हासची डबल घडी करून बंद बाजूकडे करायची. एक पदर ओपन करायचा, पिन लावून घ्यायची. जो आकार आपण कपड्यावरती आखला तोच आपल्याला कॅनव्हासवरती अगदी व्यवस्थित असा आखून घ्यायचा आहे. सेंटरला सुद्धा एक रेष मारून घ्यायची, पिन काढून घ्यायची. कॅनव्हासला पुन्हा अशी पलटी घडी करायची आणि पुन्हा तो आकार असा आखून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला रेषेच्या बाहेर साधारण 1 इंच अंतर सोडून बाकीचं कॅनव्हास कट करून घ्यायचं आहे. आता आपल्याला ब्लाऊज पीस आथरून घ्यायचा आहे, त्याच्यावरती अस्तर आथरून घ्यायचं आहे. बघा ह्या पद्धतीने ब्लाऊज पीस व्यवस्थित आथरायचा, त्याच्यावरती अस्तर आथरायचं आणि त्याच्यावरती कट केलेलं कॅनव्हास सेंटर लावून पिन लावून घ्यायची. इथे खालीसुद्धा व्यवस्थित सेंटर मॅच करून पिन लावायची आणि जी रेषा मारली त्याच रेषेवरती शिलाई मारून घ्यायची. मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा. बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा, म्हणजे तुम्हाला रोज असे छान छान नवीन व्हिडिओ वेळेवर बघायला मिळेल. आता पिना काढून मधला जो भाग आहे एक्स्ट्राचा तो कट करून घ्यायचा आहे. रेषेपासून म्हणजे शिलाईपासून साधारण 1.25 इंच अंतर सोडून हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे. कट करून झालं की पुन्हा असे छोटे छोटे कट आपल्याला गळ्यावरती मारून घ्यायचे. शिलाईला धक्का लागणार नाही याची काळजी घेऊन आणि हे कट आपल्याला मारायचे. कोपऱ्यामध्ये अगदी व्यवस्थित कट मारायचा, म्हणजे अस्तर आणि कॅनव्हास असं व्यवस्थित फोल्ड होतं. बघा ह्या पद्धतीने अस्तर आणि कॅनव्हासमध्ये फोल्ड करून वरतून छान अशी दाबटीप आपल्याला इथे द्यायची. दाबटीप देऊन झाली, अगदी सुंदर असा गळा आपला तयार झालेला आहे. आता कपड्याला पलटी करून पूर्ण अस्तर आपल्याला जॉईंट करून घ्यायचं आहे. अस्तर जॉईंट झालं. आता आपला उरलेला एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो कट करून घ्यायचा. अगदी व्यवस्थित कट करायचा, म्हणजे छान अशी फिनिशिंग आपल्या ब्लाऊजला येते. बघा ह्या पद्धतीने आपलं कट करून झालेलं आहे. आता आपल्याला मारायचे पाठीवरचे टक्स. इथे पॉईंट टाकायचा, खाली 1/2 इंच रुंदीला, उंचीला 4.5 इंच असे दोघेही टक्स आपल्याला सारखेच मारून घ्यायचे. एक पट्टी घ्यायची, ती आपल्याला कमरेला लावायची, म्हणून पट्टीला पहिले एका बाजूने असं फोल्ड करून घ्यायचं आणि या पद्धतीने ही पट्टी ठेवून आपल्याला शिलाई मारून घ्यायची. आता पट्टीवरती द्यायची दाबटीप. दाबटीप झाली की पट्टीमध्ये फोल्ड करायची आणि पुन्हा एक शिलाई मारून घ्यायची. अगदी छान पाठीचा भाग तयार झालेला आहे. आता एक सुंदर अशी लेस घ्यायची आणि ती लावायची आपल्याला गळ्यावरती. लेसला दोघं बाजूने आपल्याला शिलाई मारायची, म्हणून पहिले एका बाजूने अगदी व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आणि नंतरून दुसऱ्या बाजूने आपल्याला शिलाई मारून छान अशी फिनिशिंग लेसला द्यायची. मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा. बेल आयकॉनचं बटन दाबा आणि रोजच्या रोज आपले व्हिडिओ बघा. कमेंटमध्ये मला सांगा व्हिडिओ कसा वाटला आहे ते.
बघा ह्या पद्धतीने आपण ही लेस दोघं बाजूनी शिलाई मारून अशी पॅक करून घ्यायची. आता आपल्याला घ्यायचा आहे कॉन्ट्रास्ट कपडा. इथे 2 बाय 2चे असे चौकोनी तुकडे आपल्याला घ्यायचे. त्याला असं त्रिकोणमध्ये शिवून त्रिकोणमध्ये पकडून दोन्ही टोकं दुमडून शिलाई मारून घ्यायची, म्हणजे छान डिझाईन आपली तयार होते. शिलाईच्या बाहेरचा कपडा कट करून घ्यायचा, म्हणजे डिझाईनला छान अशी फिनिशिंग येते. ह्या पद्धतीने आपण डिझाईन तयार करून घेतली. आता त्या लेसपासून साधारण 1 इंच अंतर सोडून ही आपल्याला लेस पूर्ण गळ्यावरती अशी लावून घ्यायची. गळ्याची डिझाईन आपली लावून झाली की आपल्याला हीच डिझाईन कमरेला सुद्धा लावून घ्यायची. लेस लावताना तुम्ही डिझाईनचे टोकं खाली किंवा वरती कुठेही करू शकता. इथे आपण त्याचे टोकं खाली केलेले आहे आणि ह्या पद्धतीने आपण ही डिझाईन लावून घेणार आहे. बघा अगदी व्यवस्थित आणि एकसारखी डिझाईन आपल्याला लावायची आहे. एका रेषेमध्ये लावायची. तुम्हाला एका रेषेमध्ये येत नसेल तर खडूनी रेष मारून घ्यायची आणि त्या रेषेवरती आपल्याला डिझाईन लावून घ्यायची. बघा ह्या पद्धतीने आपली डिझाईन आता लावून झालेली आहे. आता पुन्हा आपण गळ्याला जी लेस वापरली तीच लेस इथे डिझाईनला सुद्धा वापरणार आहे. लेसला डबल शिलाई मारायची, म्हणून पहिले एका बाजूने अगदी व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची. सावकाश शिलाई मारायची, म्हणजे बरोबर लेस लागलं जाते. बघा लेस लावून झाली की लगेच त्याला आपल्याला डबल शिलाई मारून फिनिशिंग द्यायची. आता कमरेला सुद्धा आपण ही लेस लावून घेणार आहे. तिथे सुद्धा आपल्याला लेसला डबल शिलाई मारून घ्यायची, म्हणून पहिले लेसला एका बाजूने व्यवस्थित शिलाई मारायची, म्हणजे दुसऱ्या बाजूने आपल्याला छान अशी शिलाई मारून छान अशी फिनिशिंग लेसला देता येते. डिझाईन आपली आता लावून झालेली आहे. आता आपल्याला बनवायची सुंदर अशी लटकन. त्याच्यासाठी नॉड घ्यायची आणि चौकोनी तुकडे आपल्याला कपड्याचे घ्यायचे. त्याला असं त्रिकोणमध्ये शिलाई मारून घ्यायची. शिलाईच्या बाहेरचा कपडा कट करून घ्यायचा. ही नॉड आपल्याला सेंटरला अशी शिलाई मारून पॅक करून घ्यायची. दोन्ही टोकं ह्या पद्धतीने फोल्ड करून तिथे सुद्धा एक आडवी शिलाई मारायची आणि पुन्हा असं फोल्ड करून तिरपी शिलाई मारून सुंदर असं लटकन आपलं अगदी कमी वेळात तयार होतं. दुसरंही लटकन आपल्याला ह्याचप्रमाणे बनवून घ्यायचं आहे. मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला असे रोजच्या रोज नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळोवेळी मिळेल आणि छान छान व्हिडिओ रोज बघायला मिळतील. बघा दोघे लटकन आपले तयार झाले. वरतून 2.5 इंच मोजून दोघंही नॉड आपल्याला जॉईंट करून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर आपल्याला आता सुई दोरा आणि मणी लागणार आहे. आपण सुई दोरा आणि मणी घ्यायचे आणि जितकी आपण डिझाईन बनवली त्या पूर्ण डिझाईनला आपल्याला मणी लावून घ्यायचे ह्या पद्धतीने. बघा अगदी व्यवस्थित हे मणी लावून घ्यायचे. असे आपण पूर्ण मणी लावून घेऊया. आपले मणी लावून झालेले. मैत्रिणींनो, आजची डिझाईन तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक शेअर करा, बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा.